नमस्कार सगळ्यांना. शुभ दुपार माझ्या मैत्रिणींना. शुभ दुपार. आणि कोण आलंय चक्क माहिती का? खरं तीच हॉटेलचे मालक आले दोन्ही पण. एक चाललोय आता सुप्याला निघालोय, चौफुल्याला निघालो. का माहिती ते काय झालं, फोन करते शाखा द्यायचे चाललेत ना. किती देतोय आता कुठं कुठं? बघू आता, आधी पॉईंट बघतोय. आमचं झालं ना पुरं की मग द्यायचं तवर नाही. तुमचं कधी होतं हे काढलं? 8 दिवसाच्या आत. म्हणजे आता नव्याच हॉटेलमध्ये चालू करायचं का? हा. आता हॉटेल कुणवर बंदायला का? माणसांचा आत्ताच फोन आलता का नाही? असं दे, त्यांना माहिती. आता मंगळवार गिराईक माझं व्हिडिओ बघून येतं. आता आलेलं विचार. नाही असते नाही, गिराईक दिले चापरे. गिराईक पण आडवं सोडले ती सगळी किती चापर. बारामतीतले म्हणजे काय असतं, कामानिमित्ताने आलेले असतात बाहेरनं, पण जेव्हा यायचं असतं काय राव, आम्ही पुण्याहून आलतो खास तुमच्या काय काय तर बाहेरले असते बरं का. मग काय म्हणणार माहिती का, काय म्हणजे राहायला इथंच असतात बारामतीत. आम्ही सोलापूरवरून आलतो राव, प्रॉपर तिकडले असतात पण कामाला येत असते ती, रोज राहायलाच इथंच असते ती, पण असा धपका देते ती. आम्ही सोलापूरवरून आलो राव. काय राव, मग काय चाललंय तुमच्या राज्यात? गाडी गिफ्ट आहे वाटतं. हा कधी आहे काय? ती स्कीम आम्ही ही केली आता, थांबवली. किती दिवस? तिकडे हाटीला आता 8 दिवसांनी घेतल्यावर चालू करणार. अजो माणसं तर फोन करायला लागली. कालच फोन करत होती का नाही? ते डोईफोड्याच्या तुमच्याच गाववाल्यांचा फोन आलता काल. काय म्हण ते जेवाय जायचंय आणि हाटीलच बंद. नको सारखं बंद ठेवत जावा रे. नाही असं नाही. काय होतं, गेल्या वेळेस बी आम्ही शनिवारचं बंद, लोकच सांगते शनिवारी बंद ठेवू, मंगळवारी चतुर्थी अंगावर कसं चालू ठेवायचं का. सोमवारी चालू ठेवल्या शिवाय देते, शनिवारी चालू ठेवल्या शिवाय देते. हाटी लाईन बंद नसती कधी, पण मला बंद ठेवायला लावते ती. ऑनलाईन मुळे असल्यामुळे असं ते ऐकत जातात कधी कधी. त्याच्यामुळे मग आठवड्यात 4 दिवस चालवावं लागतं ना. पण कामगारांचा पगार हा, मग ती थांबत नाही ना. मग ती कसं, लाईट बिल, भाडं, मेंटेनन्स. लाईट बिलच किती आलंय तुला? लाईट बिल आले 65,000. हा, त्या 4थ्या मजल्यावरती एवढ्या लाईटी, एवढं लिफ्ट, 65,000 रुपये तर लाईट बिल आलंय. कसं करायचं? असं दे, आता चहा घ्या. हा. जा की पूर्ण शाळेपासून. बाय बाय, जावा दमाने. गेला गोटम दादा. अरे देवा, त्याच्या कुठलं एवढं ध्यानात. आज ताई नाही तर आमच्या नानीला एकटीलाच आज सांडग करायचं आल्या. ताईंना सुट्टी आहे, अरे रविवार. आणि माझं पण आता असं काय झालं, पाहुणच वाटेला होती मी. हा, आता कपडे धुती. गोटम आला, अचानकच आलं, सांगितलं नाही, काय नाही, फोन नाही, काय नाही. आता म्हणलं दारात गाडी आली बाया, कुणाची आली काय माहिती. कारण का कशाला एवढं नंबर हे लक्षात राहतंय आपल्या लांबनं दिसल्यावरती. आला गेला. आता किती वाजलेत मैत्रिणींना? आता वाजले 3:30. 3 मिनिटं टायमिंग येतं. आता कपडे पहिली धुती, मशीनचं देण्यात येतं सारखं, आणि मग पुढच्या कामाला लागते. हे बघा का, मी मसाला चालवला 1 किलो ताईंकडून. काय म्हणते मग? काहीच नाही, आज सुट्टी. मसाला सुट्टी होती, झोपली होती, घरचं काम चाललेलं. मगाशी म्हणलं जेवायला झोपली. हा नाही, माझ्या त्यावेळेस भांड्याचा पाळाचा होता घासायचा, डब्बं काढलं होतं घासायला. रविवार म्हणलं की सुट्टी असती. म्हणलं चला आता वेळच नाही, म्हणलं आता मसाला आणायला जावं. परवा दिवशी नेलता दीदीला म्हणलं 2 चमचे मसाला दे मला. दीदीने दिला, तरी इतकी यायची की सोह म्हणलं मम्मी आपल्याला परत मसाला घेऊन यायला, छान चव लागते. म्हणलं चला घेऊन जावा. कसली होती भाजी? सांग की सगळ्यांना क्वालिटी कशी. चांगली होती. सगळ्याला माहिती की काय सांगायची गरज आहे का मैत्रिणींना? बरोबर आहे का नाही? किती जणी खाता, बऱ्याच जणी खाता का नाही तुम्ही मसाला, मग माहिती असणार का नाही तुम्हाला. चला म्हणलं आता लाल लाल झरत मसाला नेऊन 1 किलोचा. आता हळद तिने आता लय दिवस जाईल की. हा, बरेच दिवस जाईल. नवीन नवीन लय छान, म्हणजे असं तरीच त्याची जाय नाही. मी तर 2 दिवस ते हेच करत होती.
कांदावणी करत होती खोबरं ही टिचून आहे का नाही त्याची आमटी करत होती, लय भारी लागायचं कांदा ही टाकून हा लय तरी यायची त्याची तुटा नाही अशी अजिबात तरी. भारी वाटते कसं लाल लाल दिसते बघा. हा मैत्रिणी म्हणतात पलू कुठं गायब होती इतक्या दिवस. सकाळी शिपला जायला लागतंय. सकाळ फर्स्ट सेकंड शिफ्ट दोन्ही शिफ्ट करावं लागतात ना. सकाळच घेतला जाती. माझं 6ला काम चालू होतं 6 ते 2 आठवडाभर. आमच्या मनीषा ताईला काय सर्दी झाली काय? अगं लई झाली. कोण आले? रुबी असन बघ बरं आहे का सगळं दिसतं. हा घेत नाही समजा पती ही लांबची कॅमेऱ्यात नाव कसं दिसते बघ. अख्खं घर कवर होते सगळं दिसतंय पर घरात. अख्खं घर दिसतंय का नाही. येस